छाया माय बाबा तुझी माया माय बाबा तुझी छाया माय बाबा तुझी छाया बाबा तुझी छाया अभिनंदन करायला. अभिनंदन कशाबद्दल? कॉलेजच्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये तुझं प्रथम क्रमांक आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि मी घे तुझी फ्रेंड. हाय विजय. हाय हाय हाय. कसा आहेस तू? कसा आहेस म्हटलं? बरं आहे. तू कशी आहे? पण मी बरी नाही. मी बरी नाही. का बरं? तुम्हाला भेटायला येत नाही ना म्हणून. आता काय सॉरी बस, मी तुझ्यासाठी चहा ठेवते. नको नको थांब थांब मधू थांब तू थांब. चहा कशाला ती चहा नाही पित, अजिबात चहा नाही पित. आणि तिला खूप कामे असतात. ती जाईल इथून तू थांब. असं कसं विजय? मी चहा पिऊनच जाणार. आणि हे काय आलेल्या पाहुण्यांचं असं स्वागत करतात का? मला तसं म्हणायचं नव्हतं ग. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तसं काय दादा असं म्हणायचं होतं तसं म्हणायचं होतं. परी पहिल्यांदाच आपल्या घरी आली आणि तूच नाही म्हणतोस. थांब परी, आलेच मी. वेडे इथे कशाला आली? मधूचं अभिनंदन करायला. मधूचं अभिनंदन करायला आलीस की मला भेटायला? तू कशाला विचारतोस तू? अरे पण खेळायची काय गरज होती का? दादा किंवा आई बाबा आले तर काय म्हणतो तुला पटकन नाही भेटेल तुझा. हे बघ विजय, तुझ्या खूप प्रेम करते. मला तुझी खूप खूप आठवण येते. आणि पाणी घे परी. तुला पण आणून जातं पाणी. नाही नको तुला काय गरज आहे म्हणा पाण्याची? तुझी तर तहानच गेली परीला. काय झालं ग? काय झालं दादा? काय झालं? आंघोळ झाली? ठीक आहे, तुझ्यासाठी चहा ठेवते. सॉरी का? ओके मी घाल तू घाल. अरे खरं सॉरी, खरं सांगतो विजय, मला तुझी खूप आठवण येते. बरं ठीक आहे. मला अजिबात करमत नाही रे. ए विजय, तुला पण माझी आठवण येत असेल ना? नाही येत काय येते माझ्या माग येते तुझा हे बघ तू उद्या मला नक्की काय कोणी बघितलं काय म्हणतो तुला काय बघतो माझ्याकडे पहा. दादा चहा नीट कोणतं बोल. तुला दुसरं काय यायचं नाही. ना पण काय ग मधू, 8-10 दिवसाने कॉलेजमध्ये येत नाही तू आणि ट्रॉफी पण घ्यायला आली नाही आणि एक्झाम फॉर्मची डेट पण जवळ आली. काय परीक्षा फी किती आहे ग? 1,000 रुपये. 1,000 रुपये? ठीक आहे, मी बाबांना विचारते, मी सांगते. ठीक आहे, मधू येते मी. बाय आतापर्यंत तू जा म्हणत होतास आणि तूच थांबायला सांगतो. तुझ्याकडे नेहमी करता थांबायला तयार आहे. बरी मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं. मधू हे मधू तुला हे बघतो, तू एक श्रीमंताची मुलगी आहेस. तुझा भाऊ म्हणजे एक श्रीमंत प्रतिष्ठित माणूस. आणि माझी परिस्थिती तर तुला माहितीच आहे का. आमचे मायबाप काबाड कष्ट करून डोक्यावर कर्जाचा भार घेऊन कसे बसे पोट भरून आम्हाला शिकवत आहेत. त्यातल्या त्यात आमच्या मधूचं लग्न, दादाचं लग्न. आणि बघ ना, मधूच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजपर्यंत तिच्यासाठी कितीतरी स्थळ चालून आलं. पण बाप हमारी करतो
आमच्या आईला गोड आहे, आमची हालाकीची परिस्थिती आहे हे कळताच आल्या पावलीच परत. आणि जोपर्यंत दादाचं आमच्या मधूचं लग्न होत नाही तोपर्यंत तर मी माझ्या लग्नाचा विचारच करू शकत नाही. अरे विजय, तुला कोणी म्हटलं की तुला आताच लग्न कर म्हणून? हे बघ, आधी हिंडू फिरू, एन्जॉय करू आणि तू म्हणशील तेव्हा लग्न करू. चालेल? स्वप्न पाहणं आणि बोलणं खूप सोपं असतं, पण तसं होत नाही. मला माहित आहे इतरांप्रमाणेच आपण भावनेच्या भरात या प्रेमाच्या पुरात वाहून गेलो आहोत, पण आपल्या गरीब श्रीमंतीचा भोवरा आपल्याला बुचकाळ्या खायला लावल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा मला असं वाटतं की आपण एकमेकांना विसरलेलंच बरं असेल. हेच सांगायला तुम्हाला इथे थांबवलं? तुला काय वाटलं मी तुझ्याशी टाइमपास साठी प्रेम केलं, तुला विसरण्यासाठी प्रेम केलं? नाही विजय, माझं तुझ्या मनापासून प्रेम आहे. आणि हो, मला तुझ्या परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यापेक्षा जाणीव आहे तुझ्यातल्या माणुसकीची, म्हणून मी तुझं प्रेम करते. अगं तू एक सुखात वाढलेली मुलगी आहेस आणि मी असा कपल्ल तुला कुठलेही सुख देऊ शकणार नाही, कुठलेही सुख देऊ शकणार नाही. विजय, मला सुख नको, मला तू हवा आहे आणि त्यातच माझं खरं सुख आहे. तुझ्या घरचे आपल्या प्रेमाला कधीच स्वीकारणार नाही, कधीच नाही. आणि मला तर अजिबात नाही, मला अजिबात त्याची पर्वा नाही. मी माझ्या प्रेमासाठी संपूर्ण जगभर झगडेल, पण लग्न करेल तर फक्त तुझ्याशी आणि तुझ्याशी. हे काय दादा, ती तुझ्यावर एवढं प्रेम करते आणि तू तिच्या प्रेमाला लातड पाहते. ती कुठे, आपण कुठे, तिला काय सुख देणं असणार ना, काय सुख देणं? आणि त्याच्या तुझं लग्न आणि किती बिचारी माझ्यासाठी किती दिवस वाट बघेल का? किती दिवस? बघ दादा, माझ्यासाठी तुझ्या सुखाला दूर लोटू नकोस. आणि माझं लग्न काय होईल आज न उद्या, आणि नाही झालं तर बघून घेईन मी माझं. गप्पा गोष्टी सुरू आहेत काय? सहजच आमच्या कॉलेजच्या गप्पा गोष्टी सुरू आहेत. काय म्हणते तुझं कॉलेज? ठीक आहे बाबा. हो, काय म्हणते तुझं कॉलेज? ठीक आहे बाबा, ठीक आहे. ठीक आहे, बरं. मी काय म्हणतो बाबा, आलो मी बोल. ऐका ना, आलो बोल. काय म्हणत होत बाबा? मला हेच म्हणायचं होतं की आई आई म्हणजे आता या वयामध्ये तुम्हाला एवढी कामं नाही शपथ, मग कशाला करता एवढी कामं बाबा? बाबा बेटा, काम नाही करणार तर खाणार काय रे बेटा? ठीक आहे बाबा, काय तुम्ही आता तरी खाऊ. बाबा, आई मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. अरे वा, आज पुन्हा काहीतरी गंमत केली वाटते. नेहमी काही ना काही गमती जमती करत राहते पोर. आई इकडे ये ना ग. अगं इकडे ये ना. बाबा, आई मला कॉलेजमध्ये नृत्य स्पर्धेत प्रथम बक्षीस मिळालंय. माझी गुणाची पोरा. बाबा, मला परीक्षा फीसाठी काही पैसे हवे होते. किती पैसे हवे? 1000 रुपये. काय? 1000 रुपये? बेटा, एवढे पैसे तर सध्या नाही आहेत माझ्याकडे. हा, तू जर मला आधीच सांगितलं असतं तर कदाचित मी महाजन साहेबांकडनं मागून घेतले असते. तसे आपल्यावरती त्यांचे भरपूर पैसे आहेत म्हणा, आणि त्यातल्या त्यात उद्या तुझ्या लग्नाची बोलणी करायला जायचं म्हणून मी त्यांच्याकडनं काही पैसे उधार उसने मागून घेतले होते. त्यामुळे जरा अडचण तर जाईल, पण हरकत नाही. तू काही काळजी करू नकोस. मी बघून घेईन काय करायचं ते. तुझा मी बघतो काय करायचं ते. जाऊ. अरे विजो, ए बेटा इकडे ये. काय बाबा, तुला पण हवेत का रे पैसे? नाही बाबा, नाही नाही, नको नको आहेत माझ्या. आहेत? अरे वा. विजो, बाबा काय नेहमी नेहमी तुझ्याकडे पैसे कुठे येतात? ते अधेमध्ये मित्रांकडून मागत असतो ना बाबा, आणि देतात बिचारी परिस्थिती पाहून. चांगले मित्र आहेत तुझे, चांगले मित्र आहेत. पण बेटा, असं वारंवार कोणाकडनं पैसे मागणं योग्य नाही बरं का? स्वाभिमान गमावते.
चल येते बाबा आता आणखी काय? आहे काय रे पोरा? आता मी माझं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बिजू, होय बाबा, बिजू, होय आई. हे काय बोलतोस पोरा? बिजू, अरे आमचं स्वप्न आहे. तुम्ही खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, आम्हाला हे सुखाचे दिवस पाहायला मिळावेत. आणि तू पोरा, आई आई, या वयामध्ये तुम्ही आमच्यासाठी एवढे काबाड कष्ट करताय, हाल अपेक्षा सहन करताय, हे माझ्याच्यानं नाही पाहावं, नाही पाहावत तुला. तसं शिक्षण कोण विचारतो आम्हा गरिबांच्या मुलांना आजच्या जमान्यात? कोण विचारतो? एक तर आमच्या शिक्षणाचा खर्च, मधूच्या लग्नाचा खर्च, आणि दादा दादा तर तुम्हाला माहितच आहे कुठल्याच कामामध्ये हातभार लावत नाही. मग हे सगळं कसं काय शक्य आहे? कसं काय शक्य आहे? माझे शिक्षण झाल्या माझ्या कागाड्या सुरू. अरे जरा का मी रिकामा दिसलो की तुमच्या डोळ्यात कल्पना नाही. चालणार नाही तर काय दादा? तू चुप रे. चालणार नाही तर काय? नुसता रिका आमच्या इकडे गावात फिरत असतो. आजपर्यंत तुझा एक रुपया आमच्या कामी आलाय? कधी कधी जे काय कामात असते नुसतं दारू आणि जुगार उडवतो. आणि मला कागाड्या सुरू झाल्या. मला बोलत तुझा काय एक अधिकार नाही, समजलं? अधिकार नाही अरे म्हणजे? हो, तू सुद्धा काही स्वतःच्या कामाने शिक्षण शिकत नाही. खबरदार एक शब्द जरी बोललास ना, खबरदार एक शब्द बोललास ना, काय माहितीये रे तुला? हा? काय माहितीये तुला? अरे आजपर्यंत विजयने आपल्या शिक्षणासाठी घरातून एक रुपया सुद्धा दुसरं काय करणार बाबा? आणि तुम्हाला बरं वाटत असेल कारण की त्याला तुमच्याकडून पैसे मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खूप बोललायस तू. अरे बिजू दादाकडे कुठून पैसे येतात ऐकशील ना, तर तुझं काळीच फाटून जाईल. नाही दादा, मला बोलू दे. नाही दादा, मला बोलू दे. तर आई बाबाला वाईट वाटेल म्हणून आजपर्यंत मी गप्प बसली. पण आता ना, तुला ऐकायचं ना दादा, बिजू दादाकडे कुठून पैसे येतात मग ऐक. अरे बिजू दादा नेहमी स्वतःचा रस्ता विकून पण शिक्षण घेतलंय. बिजू, हे काय करतोस पोरा? शिक्षणासाठी आणि आमच्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घालतोस? बिजू, अरे तुझ्या जीवाचं बरं वाईट झालं म्हणजे आम्ही कोणाकडे पाहून जगायचं? रक्ताचं पाणी करून आम्ही तुम्हाला वाढवलंय पोरा. आणि तू बिजू आहे. तुला काय वाटलं रे? आम्ही म्हातारे झालो? अरे अजूनही आमच्या मनगटात बळ आहे. आणि जोपर्यंत तुमचे माय बाप जिवंत आहेत ना, तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. काही कमी पडू देणार नाही तुम्हाला. अरे आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी वाटेल ते सहन करेन मी. वाटेल ते सहन करेन. माई बाबा तुझी दया, माई बाबा तुझी माया.